नमस्कार, मी राणी गवळी आणि आज हेल्दी कॅनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज वर्ल्ड कॅन्सर डे. आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला काही निवडक भारतीय ऑन्कोलॉजिस्टविषयी सांगणार आहोत, ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण अशा सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. डॉक्टर सुरेश अडवाणी हे बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुरुवात करणारे पहिले डॉक्टर होते. कॅन्सर उपचार आणि संशोधनातील त्यांच्या ऐतिहासिक योगदानासाठी त्यांना 2002 मध्ये पद्मश्री आणि 2012 मध्ये पद्मभूषण प्रदान करण्यात आला. डॉक्टर राजेंद्र अच्युत बडवे यांनी ब्रेस्ट कॅन्सर आणि किफायतशीर कॅन्सर उपचार पद्धतींमध्ये मोलाचं योगदान दिलं. या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2013 मध्ये पद्मश्री सन्मान मिळाला. कॅन्सर उपचार सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेले डॉक्टर एम कृष्णन नायर, केरळमधील रिजनल कॅन्सर सेंटरचे संस्थापक, कॅन्सर केअर इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना 2001 मध्ये पद्मश्री देण्यात आला. ग्रामीण आणि दुर्लभ घटकांपर्यंत ब्रेस्ट कॅन्सर उपचार पोहोचवणाऱ्या डॉक्टर विजयालक्ष्मी देशमाने कमी खर्चात उपचार उपलब्ध करून देत हजारो महिलांना नवजीवन दिलं. या कार्यासाठी त्यांना 2015 मध्ये पद्मश्री प्रदान करण्यात आला. रेडिएशन ऑन्कोलॉजीमधील अत्याधुनिक संशोधनासाठी ओळखले जाणारे डॉक्टर नुरी दत्तात्रेयुडू यांनी ब्रॅकीथेरपी तंत्राच्या माध्यमातून कॅन्सर उपचार अधिक प्रभावी केले. या जागतिक दर्जाच्या योगदानासाठी त्यांना 2026 मध्ये पद्मभूषण सन्मान देण्यात आला. रेडिएशन ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एक मान्यवर नाव प्रमोद कुमार जुल्का. कॅन्सर उपचार आणि वैद्यकीय शिक्षणात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना 2013 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर राजेश कुमार ग्रोवर यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कॅन्सर केअर अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं कार्य केलं. या सेवाभावी योगदानासाठी त्यांना 2014 मध्ये पद्मश्री प्रदान करण्यात आला. भारतामधील ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसचे अग्रदूत डॉक्टर पी रघुराम, ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी, जनजागृती आणि महिलांसाठी समर्पित कॅन्सर केअरमध्ये त्यांनी अमूल्य योगदान दिलं. या कार्यासाठी त्यांना 2012 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. सर्जिकल ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एक मान्यवर नाव डॉक्टर रमेश सरीन, ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी आणि कॅन्सर संशोधनातील त्यांनी दीर्घकाळ योगदान दिलं. या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2008 मध्ये पद्मश्री प्रदान करण्यात आला. आज वर्ल्ड कॅन्सर डेला आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की योग्य वेळी निदान, योग्य उपचार आणि मार्गदर्शन कॅन्सरवर मात करू शकतं आणि या लढ्यात हे पद्म सन्मानित डॉक्टर आजही लाखो रुग्णांसाठी आशेचा आधार आहेत. या वर्ल्ड कॅन्सर डेला जागरूक राहूया, तपासणी करूया आणि कॅन्सर विरोधातील लढ्यात एकत्र उभे राहूया. आज आपण पद्मश्री आणि पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेल्या काही निवडक भारतीय ऑन्कोलॉजिस्ट विषयी जाणून घेतलं. तुमच्या माहितीत असे आणखी काही डॉक्टर असतील किंवा आमच्याकडून एखादं महत्त्वाचं नाव राहिलं असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी हेल्दी कॅन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा.